6. ब. स्थानांतरणाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल. क. अधोगामी दिशेने कार्य करणारे गुरुत्वाकर्षण बल. ड. ऊर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल. क्षितिज समांतर बल जर क्षीण असेल आणि ते घर्षण बलापेक्षा अधिक नसेल तर ती वस्तू विस्थापित होत नाही. लंबरूप गुरुत्वीय बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान असते. क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेल्या बलामुळे वस्तूचे विस्थापन लंब दिशेने असल्याने गुरुत्वबलामुळे कार्य होत नाही. एखाद्या वस्तूवर प्रयुक्त बलामुळे जर वस्तूचे विस्थापन झाले नाही तर तेथे झालेले कार्य शून्य असते. सरल दोलक जेव्हा विराम अवस्थेत असतो तेव्हा त्याचे वजन अधोगामी दिशेत कार्य करते तर दोरीवरील ताण दोलकाच्या वजनाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतो. यामुळे सरल दोलक विराम अवस्थेत राहतो व त्यावरील बलाने केलेले कार्य शून्य असते. शक्ती, पॉवर. ब्लॅक. एखाद्या वस्तूचा कार्य करण्याचा दर म्हणजे त्या वस्तूची शक्ती होय. शक्ती ही कार्याशी निगडीत आहे परंतु शक्ती आणि कार्य समान नाहीत. वस्तूचे कार्य किती मंद किंवा शीघ्र गतीने होते त्याचे मापन ही वस्तूची शक्ती होय. कार्य आणि काळ दोन्हीही अदिश राशी आहेत म्हणून शक्ती सुद्धा अदिश राशी आहे. वस्तूची शक्ती पुढील समीकरणाद्वारे शोधता येते. शक्ती बरोबर कार्य काळ. CGS पद्धतीत शक्तीचे एकक अर्ग से असून MKS पद्धतीत ज्यूल से आहे. जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ जेम्स वेंट यांच्या सन्मानार्थ शक्तीचे सी पद्धतीतील एकक वेंट हे आहे. वेंट हे एकक W या चिन्हाने दर्शवितात. 1 ज्यूल कार्य प्रति सेकंद झाल्यास निर्माण झालेली शक्ती 1 वेंट होय. 1 वेंट 1 ज्यूल सेकंद. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हॉर्स पॉवर हे एकक वापरतात. 1 अश्वशक्ती 746 वेंट. 1 किलोवॅट बरोबर 1000 वेंट. 1 किलोवॅट तास बरोबर 3.6 गुणिले 10 अंश ज्यूल. समजा एक वाहन 4 या एकसमान वेगाने गतिमान आहे. त्यावेळी वाहनाच्या इंजिनाने प्रयुक्त केलेले बल F आहे. या कालावधीत वाहनाचे बलाच्या दिशेने एवढे विस्थापन झाल्यास इंजिनाने केलेले कार्य पुढील सूत्राने काढता येते. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. गोलीय आरसे, गोलाकार आरसा. गोलीय आरसे काचेच्या पोकळ गोळ्यापासून कापलेले असतात. गोलीय आरशाचे पुढील 2 भाग पडतात. 1. अंतर्वक्र आरसा. 2. बहिर्वक्र आरसा. 1. अंतर्वक्र अवतल आरसा कॉन्केव्ह मिरर. ज्या गोलाकार आरशाचा आतील पृष्ठभाग पराठरतक असतो त्या आरशास अंतर्वक आरसा असे म्हणतात. दूरवरून येणारी किरणे एकत्रित करण्याचे कार्य अंतर्वक्र आरसा करतो त्यामुळे या आरशास अभिसारी आरसा असे म्हणतात. उपयोग. अंतर्वक्र आरशाचा उपयोग दाढी करण्यासाठी वापरणाऱ्या आरशामध्ये, कारच्या हेडलाईटच्या आरशामध्ये, कान, नाक तपासण्यासाठी, दात तपासण्यासाठी आणि सर्चलाईटसाठी केला जातो. 2. बहिर्वक उत्तल आरसा कॉन्व्हेक्स मिरर. ज्या गोलाकार आरशाचा बाहेरील पृष्ठभाग परावर्तक असतो त्या आरशास बहिर्वक्र आरसा असे म्हणतात. दूरवरून येणारी किरणे पसरविण्याचे कार्य बहिर्वक्र आरसा करतो त्यामुळे या आरशास अपसारी आरसा असे म्हणतात. उपयोग. बहिर्वक्र आरशाचा उपयोग वाहनांच्या बाजूच्या आरशामध्ये, टेबल लॅम्प, रस्त्यावरील लाईट यांमध्ये केला जातो. बिंग लेन्स. पारदर्शक पृष्ठभागापासून तयार केलेल्या काचेच्या वस्तूला बिंग म्हणतात. 1. बहिर्वक्र भिंग. 2. अंतर्वक्र भिंग. 1. बहिर्वक्र भिंग कॉन्व्हेक्स लेन्स. बहिर्वक्र भिंग टोकापेक्षा मध्यभागी जाड असतो. या भिंगातून जाणारे किरणे एका बिंदूमध्ये मिसळून जातात म्हणजेच बहिर्वक्र भिंग अभिसारण करतात म्हणून त्यांना अभिसारी भिंग म्हणतात. BLEP. 2. अंतर्वक्र भिंग कॉन्केव्ह लेन्स. अंतर्वक्र भिंग टोकावर जास्त तर मध्यभागी कमी जाड असतो. या भिंगातून जाणारी किरणे परस्परातून दूर जातात म्हणजेच अंतर्वक्र भिंग अपसरण करतात म्हणून त्यांना अपसारी भिंग म्हणतात. दृष्टीसातत्य. दृष्टीपटलावर पदार्थ दूर केल्यानंतरही त्याची प्रतिमा टिकत असल्यास त्यास दृष्टीसातत्य असे म्हणतात. दृष्टीपटलावर वस्तू 1/16 सेकंद एवढा काळच टिकते.
मानवी डोळा त्यावर ताण येऊ न देता ज्या कमीत कमी अंतराची वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो ते अंतर 25 सेंटीमीटर cm एवढे आहे. स्टार यालाच सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. दृष्टीसातत्याचे प्रकार. दूरदृष्टिता हायपमेट्रोपिया, ज्या दोषामुळे दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, त्या दोषास दूरदृष्टिता असे म्हणतात. या दोषात नेत्रभिंग उभट किंवा थोडे चपटे होते. बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून हा दोष दूर करता येतो. निकटदृष्टिता मायोपिया, ज्या दोषामुळे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, त्या दोषास निकटदृष्टिता असे म्हणतात. या दोषामध्ये नेत्रभिंग लांबट किंवा फुगीर होते. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून हा दोष दूर करता येतो. 3. मोतीबिंदू कॅटरॅक्ट, वृद्धावस्थेमध्ये डोळ्यातील प्रथिनाचा रंग बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अपारदर्शक होते, त्यामुळे दृष्टी कमी होते, यास मोतीबिंदू असे म्हणतात. शस्त्रक्रिया करून हा आजार बरा होतो व दृष्टी पण मिळवता येते. 4. काचबिंदू ग्लुकोमा, वृद्धावस्थेमध्ये नेत्रभिंगावर द्रवाचा दाब वाढल्यामुळे नेत्रभिंग कठीण होते, यास काचबिंदू असे म्हणतात. शस्त्रक्रिया करून हा आजार दूर केला जातो. 5. वृद्धदृष्टिता प्रेस्बिओपिया, व्यक्तीच्या वाढत्या वयोमानानुसार डोळ्यांच्या स्नायूंची समायोजन शक्ती कमी होऊन निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरकतो. या आजारास वृद्धदृष्टिता असे म्हणतात. या आजारात जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. साधारणतः 40 नंतर हा आजार उद्भवतो. बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून हा आजार दूर केला जातो. 6. अबिंदुकता अस्टिग्मॅटिझम, पारपटलाचा आकार साधारण गोल आकार नसल्यामुळे वेगवेगळ्या दिशांना नेत्रगोलाचा व्यास वेगवेगळा असतो. त्यामुळे एकाच प्रतलातील क्षितिज लंबरेषा व क्षितिज समांतर रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात आणि अबिंदुकता हा आजार उद्भवतो. योग्य नाभी अंतराचा दंडगोलाकृती भिंगाचा चष्मा वापरून हा दोष दूर केला जातो. मानवी डोळा. मानवी डोळ्याचा आकार साधारणपणे गोल असून व्यास 2.5 सेंटीमीटर आहे. डोळ्यामुळे आपल्याला प्रकाश व रंगांची जाण होते. जवळपास 83% ज्ञान आपल्याला डोळ्याद्वारेच मिळते, त्यामुळे डोळा हा अतिशय महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय आहे. मानवी डोळ्यातील महत्त्वाचे भाग. पारपटल हा डोळ्यातील महत्त्वाचा भाग असून त्यामधून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. बुबळाच्या वरच्या भागात पारपटल असते. बुबळ परितारिका प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात वेगवेगळ्या रंगाचे असते. बुबुळाच्या मध्यभागी जे एक छिद्र असते त्यास बाहुली म्हणतात. प्रकाश मंद असल्यास परितारिका बाहुलीचा आकार मोठा करतात आणि प्रकाश तीव्र असल्यास बाहुलीचा आकार लहान करतात. प्रकाशात येण्यासाठी परितारिकेच्या सहाय्याने बाहुलीचा आकार लहान मोठा होण्याच्या प्रवृत्तीला अनुकूलन असे म्हणतात. दृष्टिपटल डोळ्याच्या आतल्या मागील पृष्ठभागावर मज्जातंतूचे जे जाळे असते त्या जाळ्यास दृष्टिपटल असे म्हणतात. दृष्टिपटलावर वस्तूची वास्तव आणि उलटी प्रतिमा तयार होते. दृष्टिपटलात दंडपेशी व शंकुपेशी असतात. दंडपेशीमुळे आपणास प्रकाशाच्या तीव्रतेचे ज्ञान होते. शंकुपेशीमुळे आपणास रंगाचे ज्ञान होते. चुंबकत्व. चुंबकत्व लोहकणांना आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या दगडास नैसर्गिक चुंबक असे म्हणतात. नैसर्गिक चुंबक लोडस्टोन हे लोहाच्या ऑक्साईडचे 58 बनलेले असतात. लोहकणांना आकर्षित करणारा दगड प्राचीन काळात आशिया मायनर भागातील मॅग्नेशिया या गारवी सापडला म्हणून यास मॅग्नेट असे नाव देण्यात आले. चुंबकीय क्षेत्र चुंबकामुळे निर्माण होणारे आकर्षण व प्रतिकर्षण बल जेवढ्या क्षेत्रात अस्तित्वात असते त्या क्षेत्रास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकीय क्षेत्र दाखविण्यासाठी ज्या रेषाचा उपयोग केला जातो त्या रेषांना चुंबकीय क्षेत्र बल रेषा किंवा विकर्ष रेषा असे म्हणतात. चुंबकाचे गुणधर्म.
चुंबक हवेत टांगून ठेवल्यास चुंबकाचे एक टोक उत्तरेकडे स्थिर राहते, त्या टोकास उत्तर ध्रुव नॉर्थ पोल, तर जे दुसरे टोक दक्षिणेकडे स्थिर राहते त्या टोकास दक्षिण ध्रुव साऊथ पोल असे म्हणतात. चुंबक नेहमी दक्षिणोत्तरच स्थिर राहते. चुंबकाच्या मध्यभागापेक्षा त्याच्या ध्रुवावर जास्त लोहकणांना आकर्षित करण्याची क्षमता असते. चुंबक हवेत टांगून ठेवल्यास ते नेहमी दक्षिणोत्तर दिशेलाच राहतो. चुंबकाच्या दोन सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. चुंबकाच्या विजातीय ध्रुवात परस्पर आकर्षण असते. चुंबकाच्या दोन ध्रुवांना कधीही वेगळे केले जाऊ शकत नाही. पाय चुंबकीय पदार्थ, जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदा. लोखंड, पोलाद, कोबाल्ट, निकेल. अचुंबकीय पदार्थ, जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाही त्या पदार्थास अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदा. लाकूड, काच, रबर, चांदी, सोने. चुंबकाचे प्रकार. 1. स्थायी चुंबक, ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकास स्थायी चुंबक असे म्हणतात. स्थायी चुंबक पोलादापासून तयार केले जातात. तसेच अल्निको या संमिश्रापासून ही स्थायी चुंबक तयार केला जातो. अल्निको या संमिश्रात अल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांचा समावेश असतो. 2. अस्थायी चुंबक, ज्या चुंबकाचे गुणधर्म अल्पकाळ टिकतात त्या चुंबकास अस्थायी चुंबक असे म्हणतात. अस्थायी चुंबक हे मृदू लोखंडापासून तयार करतात. चुंबकाचे उपयोग. विमान व जहाजे यांच्यामध्ये दिशादर्शक होकायंत्रामध्ये चुंबकाचा उपयोग केला जातो. लोखंडाची पत्रे व तुकडे यांची जड ओझी उचलण्यासाठी मोठमोठ्या क्रेन्स प्रबल विद्युत चुंबक वापरतात. कचऱ्यातील इतर पदार्थ वेगळे करण्यासाठी व अशुद्ध पदार्थापासून लोखंड वेगळे करण्यासाठी चुंबकाचा वापर करतात. ध्वनिवर्धक, लाऊडस्पीकर, विद्युतचलित्र, इलेक्ट्रिक मोटर, डायनामो, दूरध्वनी, टेलिफोन, कर्णश्रावणी, इयरफोन, विद्युत चुंबक वापरतात. विद्युतधारा व चुंबकत्व यांच्यातील संबंध H.C. ओर्स्टेड या वैज्ञानिकाने 1820 मध्ये शोधून काढला. वाहक तारेमधून विद्युतधारा जाऊ दिल्यास तिच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. याचा शोध H.C. ओर्स्टेड या वैज्ञानिकाने लावला. विद्युत प्रभार आणि विद्युत क्षेत्र. Fr. प्लॅस्टिकचा दांडा लोकरी कापडावर घासल्यास अथवा काचेचा दांडा रेशमी कापडावर घासल्यास त्यांच्यावर विद्युत प्रभार निर्माण होतो. दोन सजातीय प्रभारांमध्ये परस्परांसाठी प्रतिकर्षण तर विजातीय प्रभारांमध्ये आकर्षण असते. दोन प्रभारांच्या दरम्यान निर्माण होणारे केय विद्युत बल हे त्या दोन प्रभाराच्या गुणाकाराच्या परिमाणाशी समानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. वातावरणातील विद्युत, ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिसिटी. पावसाळ्यामध्ये मेघगर्जना होताना मोठ्या प्रमाणात विद्युत प्रभार ढगात साठविला जातो. अशा ढगांना गर्जनमस्तिष्के म्हणतात. जेव्हा दोन विजातीय प्रभारयुक्त गर्जनमस्तिष्के परस्परांजवळ येतात आणि एकमेकांवर आदळतात तेव्हा तेथे एक प्रभावशाली विद्युत क्षेत्र निर्माण होते. हे विद्युत क्षेत्र हवेच्या अणूंचे प्रभारीकरण आयनायझेशन करते. याचवेळी भूपृष्ठावर सुद्धा प्रभारीकरण होते. हवेचे कण विद्युत वाहकाचे काम करतात, परिणामी पृथ्वीवर वीज पडते. पृथ्वीवर पडणाऱ्या विजेमुळे पदार्थ जळण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. विशेषतः उंच इमारतींना अधिक धोका असतो. त्यासाठी अशा इमारतींच्या वर एक तडितवाहक बसवतात. तडितवाहकात टोकदार तार असते. तो तांब्याचा असतो. त्याच्या खालच्या बाजूच्या एक तांब्याची जाड पट्टी जोडतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीत पुरलेले असते. जेव्हा वीज कोसळते तेव्हा ती टोकदार तडितवाहकाकडे आकर्षिली जाते व तेथून थेट जमिनीत पाठविली जाते. अशा प्रकारे विजेमुळे होणारा धोका तडितवाहकाच्या सहाय्याने टाळता येतो. विद्युतधारा निर्मितीची साधने इलेक्ट्रिसिटी जनरेटर्स. ऊर्जेच्या विभिन्न रूपांचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणारी साधने म्हणजे विद्युतधारा निर्मितीची साधने होत. ही साधने पुढीलप्रमाणे आहेत. 1. प्राथमिक विद्युत घट, प्राथमिक विद्युत सेल. रासायनिक द्रावणात दोन भिन्न प्रकारच्या धातूच्या पट्ट्या बुडवून ठेवल्यास विद्युत निर्मिती करता येते.
अशा प्रकारचा विद्युत घट सर्वप्रथम अलेक्झांड्रो व्होल्टा यांनी तयार केला, म्हणून त्यास व्होल्टाचा विद्युत घट असे म्हणतात. परिपथातून जेव्हा विद्युत धारा प्रवाहित होते तेव्हा दिवा प्रकाशमान होतो. जस्त तांबे व विरल सल्फ्युरिक आम्लात रासायनिक अभिक्रिया होऊन जस्त ऋण ध्रुव तर तांबे धन ध्रुव म्हणून कार्यरत होतो आणि रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. ऋणप्रभारित पटटी इलेक्ट्रॉन्सला तिच्याशी जोडलेल्या वाहक तारेत ढकलतात व इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह सुरू होतो. पर्यायाने धारा विद्युत निर्माण होते. धारा विद्युततेची दिशा घटाच्या धन टोकाकडून ऋण टोकाकडे असते. एफ महत्वाचे प्राथमिक विद्युत घट 589. विद्युत घट धनध्रुव, ऋण ध्रुव, विध्रुवक. उपयोग व्होल्टचा विद्युत घट, तांब्याची जस्ताची पट्टी, विरल पट्टी, विद्युत धारा, डॅनियलचा विद्युत घट, तांब्याचे पारंदविलेपित जस्ताचा दांडा, कॉपर सल्फेटचे द्रावण, सल्फ्युरिक आम्ल मिळविणे, विद्युतीकरण, लेकलांशीचा विद्युत घट, पात्र कार्बनचा पारदविलेपित जस्ताचा दांडा, मॅंगनीज विद्युत घंटा व तारायंत्र, निर्द्रव दांडा, डायऑक्साइड कार्बनचा जस्ताचे भांडे, मॅंगनीज डायऑक्साइड, रेडिओ विजेरी इत्यादी. विद्युत घट दांडा कॅडमियम, निकेल, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, ड्रिल मशीन, निकेल कॅडमियम घट, लिथियम घट, कार लिथियम, लिथियम आयर्न फॉस्फेट, घड्याळ कॅमेरा, कॅल्क्युलेटर विद्युत खेळणी. 2. दुय्यम विद्युत घट सेकंडरी इलेक्ट्रिक 2. दुय्यम विद्युत घट सेकंडरी इलेक्ट्रिक सेल. दुय्यम विद्युत घटात प्रथम विद्युत ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करण्यात येते व ही रासायनिक ऊर्जा संचित करून ठेवली जाते. अशा संचयित रासायनिक ऊर्जेचे आवश्यकतेप्रमाणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करून ती वापरात आणली जाते, म्हणून यास संचयी विद्युत घट असेही म्हणतात. संचयी विद्युत घटाचा उपयोग स्वयंचलित वाहने, रेल्वे, घरगुती उपकरणे, शास्त्रीय उपकरणे व कृत्रिम उपग्रह यांना ऊर्जा पुरविण्यासाठी होतो. 3. विद्युत जनित्र इलेक्ट्रिक जनरेटर डायनमो. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणारे उपकरण म्हणजे विद्युत जनित्र होय. विद्युत जनित्रात मृदू लोखंडावर गुंडाळलेल्या तांब्याच्या तारेचे वेटोळे प्रबल चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये फिरते ठेवून प्रवर्तित विद्युत धारा निर्माण करून विद्युत निर्माण करता येते. 4. सौरविद्युत घट सोलर सेल. सूर्यकिरणांच्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करू शकणारे उपकरण म्हणजे सौरविद्युत घट होय. हे उपकरण सिलिकॉनचा वापर करून तयार करतात. विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज धन किंवा ऋण कणाचे अस्तित्व म्हणजे विद्युत प्रभार होय, तो Q ने दर्शवितात. कुलोम कुलोम विद्युत प्रभाराचे एसआय पद्धतीतील एकक कुलोम हे होय. हे एकक क या चिन्हाने दर्शवितात. समान मूल्य असलेले 2 सजातीय बिंदू समप्रभार निर्वात पोकळीत परस्परांपासून 1 मीटर अंतरावर ठेवले असता या प्रभारातील प्रतिकर्षण बल repulsive फोर्स 9x10 न्यूटन असेल तर प्रत्येक प्रभारातील मूल्य 1 कुलोम आहे असे मानले जाते. विभव पोटेन्शियल. एक उष्ण पदार्थ दुसऱ्या थंड पदार्थाच्या सान्निध्यात ठेवल्यास उष्णता उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे स्थानांतरित होते. पदार्थाचे स्थानांतर पदार्थाच्या साठ्यावर अवलंबून नसून 2 टोकांतील पातळीच्या फरकावर अवलंबून असते. अशाच प्रकारे विद्युत घटाच्या 2 टोकांच्या पातळीतील फरकामुळे प्रभार एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे स्थानांतरित होतो. या विद्युत पातळीस विभव असे म्हणतात, म्हणजेच विद्युत घटाच्या धन टोकाची किंवा ऋण टोकाची विद्युत पातळी म्हणजे विभव होय. विभव संभाव्य फरक
एखाद्या वस्तूस पृथ्वीच्या गुरुत्व बलापासून ऊर्ध्वगामी दिशेत विस्थापित करण्यासाठी वस्तूच्या वजनाइतके बल वापरावे लागते. येथे विस्थापित होणारी वस्तू प्रभार होय. विद्युत प्रभारास कमी विभवावरून त्याच्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यासाठी विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. या दोन्ही पातळीच्या विभवातील फरकास विभवांतर असे म्हणतात. विद्युत घटाच्या धन आणि ऋण यांच्या विद्युत पातळीतील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय. विद्युत घटामधील रासायनिक अभिक्रियेमुळे विभवांतर निर्माण होते. हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सला गतिमान करते व परिपथात विद्युतधारा निर्माण होते. केलेले कार्य विभव बरोबर प्रभार. कॅटायन्स. उष्णता हीट. उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. सी पद्धतीतील उष्णतेचे एकक जूल आहे तर एमकेएस पद्धतीत उष्णतेचे एकक किलो कॅलरी KCal आहे. CGS पद्धतीतील ऊर्जेचे एकक कॅलरी आहे. 1 किलो कॅलरी बरोबर 10 अंश कॅलरी. 1 किलो कॅलरी बरोबर 4.18 जूल. उष्णतेचे स्थानांतरण कंडक्शन ऑफ हीट. उष्णतेचे स्थानांतरण खालील 3 प्रकारे होते. 1. उष्णतेचे वहन कंडक्शन ऑफ हीट. माध्यमाचे कण उष्ण भागाकडून शीत भागाकडे उष्णता स्थानांतरण करत असतात. माध्यमाच्या कणाचे स्थानांतरण न होता उष्ण भागाकडून शीत भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या स्थानांतरणास उष्णतेचे वहन असे म्हणतात. उष्णतेच्या वहनाला माध्यमाची आवश्यकता असते. माध्यमाचे कण उष्णतेचे वहन करताना फक्त कंप पावतात, मूळ जागा सोडत नाही. उष्णतेच्या वहनाचा वेग माध्यमावर अवलंबून असतो. वहनाचा वेग द्रव आणि वायूपेक्षा स्थायूमध्ये अधिक असतो. 2. उष्णतेचे अभिसरण कन्व्हेन्शन ऑफ हीट. पदार्थाचे कण गतिमान होऊन स्वतः उष्ण भागाकडून शीत भागाकडे उष्णता घेऊन जातात, यास उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. अभिसरणास माध्यमाची आवश्यकता असते. अभिसरण द्रव आणि वायू माध्यमात होते तर स्थायू माध्यमात होत नाही. अभिसरणामध्ये माध्यमाचे कण मूळ जागा सोडून अभिसरणामध्ये भाग घेतात. 3. उष्णतेचे प्रारण रेडिएशन ऑफ हीट. विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या स्थानांतरास उष्णतेचे प्रारण असे म्हणतात. उष्णतेच्या प्रारणास माध्यमाची आवश्यकता नसते. ते निर्वात पोकळीतून प्रवास करू शकतात. पदार्थाला उष्णता दिल्यास काढून घेतल्यास त्याचे अवस्थांतर होत असते. 1. पदार्थाचे द्रवीकरण मेल्टिंग. स्थायू पदार्थास उष्णता दिली असता त्याचे द्रवात रूपांतरित होण्याच्या क्रियेला द्रवीकरण म्हणतात. उदा. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. स्थायू पदार्थाचे ज्या तापमानास द्रवामध्ये रूपांतर होते त्या तापमानास द्रवीकरण असे म्हणतात. 2. पदार्थाचे उत्कलन बॉइलिंग. द्रव पदार्थाचे वायू अवस्थेमध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेस उत्कलन असे म्हणतात. उदा. पाण्याचे वायूत रूपांतर होणे. ज्या तापमानास द्रवाचे वायूत रूपांतर होते त्या तापमानास उत्कलनांक असे म्हणतात. विद्राव्य क्षाराचा उत्कलनांकावर होणारा परिणाम. उकळत्या बिंदूवर विद्राव्य खनिजांचा होणारा परिणाम. द्रव पदार्थामध्ये विद्राव्य क्षार विरघळलेला असेल तर त्या द्रवाचा उत्कलनांक वाढतो. क्षार मिश्रित पाण्याचा उत्कलनांक हा शुद्ध पाण्याच्या उत्कलनांपेक्षा जास्त असतो. पदार्थाचे द्रवणांक व उत्कलनांक. पदार्थ द्रवणांक उत्कलनांक. पाणी 0° से 100° से शिसे 327° से 1740° से तांबे 1082° से 2310° पासून लोह 1535 सेकंद 2750° पासून BLEP 3. पदार्थाचे गोठण फ्रीझिंग. पदार्थाचे द्रव अवस्थेतून स्थायू अवस्थेत रूपांतरित होण्याच्या क्रियेस गोठण असे म्हणतात. उदा. पाण्याचे बर्फात रूपांतर होणे. ज्या तापमानास द्रवाचे स्थायूमध्ये रूपांतर होते त्या तापमानास गोठणांक असे म्हणतात. पदार्थाची अप्रकट उष्मा लेटंट हीट. पदार्थाच्या अवस्थानांतरास कारणीभूत असणाऱ्या उष्मास त्या पदार्थाची अप्रकट उष्मा असे म्हणतात. बर्फाच्या द्रावणाची अप्रकट उष्मा 80 कॅलरी GM आहे.
पाण्याच्या बाष्पनाची अप्रकट उष्मा हा 540 कॅलरी जीएम आहे. विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कपॅसिटी एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअस वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. CGS एकक कॅलरीज ग्रॅम डिग्री सेल्सिअस. काही पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता. पदार्थ विशिष्ट उष्माधारकता. पदार्थ विशिष्ट उष्माधारकता. पाणी 1.0 लोखंड 0.110 सहस्त्रांश. पॅराफिन 0.54 तांबे 0.95 सहस्त्रांश. रॉकेल 0.52 पारा शिसे 0.33 सहस्त्रांश. ॲल्युमिनियम 0.215 सहस्त्रांश. 0.31 सहस्त्रांश. पाण्याचे असंगत आचरण साधारणपणे द्रवाला उष्णता दिल्यास त्याचे प्रसरण होते आणि थंड केल्यास आकुंचन होते, परंतु पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पासून 0 अंश सेल्सिअस पर्यंत नेले असता पाणी प्रसरण पावते व 0 अंश सेल्सिअस पासून पुन्हा 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढविल्यास पाणी आकुंचन पावते. या पाण्याच्या अपवादात्मक व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाने मोजल्या जाते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे थंड प्रदेशात बर्फाखाली जलचर सजीव जिवंत राहतात. पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअसला महत्तम असते तर आकारमान न्यूनतम असते. थंड प्रदेशात पाण्याची घनता वाढल्यामुळे पाईपलाईन फुटतात. संप्लवन सब्लमेशन पदार्थाचे स्थायू अवस्थेतून वायूमध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेस संप्लवन असे म्हणतात. उदा. आयोडीन, कापूर, डांबर गोळी. तापमान मापन पद्धती सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन या पद्धतीने तापमान मोजले जाते. सेल्सिअस पद्धतीमध्ये 0 अंश सेल्सिअस ते 100 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान मोजता येते. फॅरनहाइट पद्धतीमध्ये 32 ते 212 अंश फॅरनहाइट पर्यंत तापमान मोजता येते. केल्विन पद्धतीमध्ये 273 केल्विन ते 373 केल्विन पर्यंत तापमान मोजता येते. 40 अंश सेल्सिअसला सेल्सिअस व फॅरनहाइट तापमान समान एकच असते. पारा वजा 39 अंश सेल्सिअसला गोठतो म्हणून 39 अंश सेल्सिअस पेक्षा खालचे तापमान मोजण्यासाठी अल्कोहोल मापीचा उपयोग केला जातो. अल्कोहोल 115 अंश सेल्सिअसला गोठते. भौतिकशास्त्र महत्वाचे पॉइंट्स. शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर म्हणजे प्रकाशवर्ष. न्यूटनच्या तिन्ही नियमांचा संबंध संवेगाने व्यक्त करता येतो. ज्या राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असत त्यांना अदिश राशी म्हणतात. ज्या राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते त्यांना सदिश राशी म्हणतात. बल मोजण्याचे एकक न्यूटन आहे. चष्याच्या भिंगाची शक्ती डायोप्टरमध्ये मोजतात. एखाद्या पृष्ठभागावर पडणारा प्रकाशकिरण म्हणजे अपाती किरण होय. प्रकाशाच्या परावर्तनानंतर पृष्ठभागापासून परत येणारे किरण म्हणजे परावर्तित किरण होय. सपाट आरशापासून मिळणारी प्रतिमा विरुद्ध बाजूस व तेवढ्याच अंतरावर असते. स्प्रिंगच्या मनगटी घड्याळामध्ये स्थितीज ऊर्जा वापरली जाते. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर अवलंबून आहे. प्रकाशाचा वेग प्रतिसेकंद 3.10 ms एवढा असतो. रेल्वे गतिजन्य ऊर्जेशी संबंधित आहे. सौर विद्युत घटात सिलिकॉनचा वापर करतात. .591 पैलू पाडलेला हिरा संपूर्ण अंतर्गत परावर्तनामुळे चमकतो. अनुतरंग निर्माण करणाऱ्या दोलनाची दिशा अनुतरंगांच्या प्रसारणाच्या दिशेशी समांतर असते. ज्या तरंगाच्या प्रसारणासाठी द्रव्य माध्यमाची आवश्यकता असते त्या तरंगांना यांत्रिक तरंग म्हणतात. बर्फाच्या द्रावणाचा अप्रकट उष्मा 80 CAGM. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे पाण्यात धरलेली काठी वाकडी दिसते.
पाणी या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वात जास्त आहे. बर्फ हा वितळताना आकुंचन पावतो. पांढरे कपडे उष्णतेचे मंद वाहक असल्यामुळे उन्हाळ्यात वापरतात. क्रायोजेनिक्स तंत्रज्ञान हे अतिथंड तापमानाला घडणाऱ्या क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. होलोग्राममध्ये लेझर किरणांचा मारा करतात. रक्तविरहित शस्त्रक्रियेसाठी लेझर तंत्रज्ञान वापरतात. सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला. एअरचे उपकरण हे द्रवाची घनता मोजण्यासाठी वापरतात. विजेच्या दिव्यातील तार ही टंगस्टनपासून तयार केलेली असते. पाण्याची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. चुंबकीय क्षेत्राची शक्ती ओरस्टेड या परिमाणात मोजतात. विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापना 1971 मध्ये झाली. विजेचा उष्णतेचा सर्वाधिक सुवाहक धातू चांदी हा आहे. पाण्याचे असंगत आचरण याचा अभ्यास करण्यासाठी होपचे उपकरण वापरतात. सर्वात कमी तरंग लांबी असणारा रंग जांभळा आहे. युक्लिड ही संज्ञा भूमितीशास्त्रात वापरतात. एसआय पद्धतीत MKS ऊर्जेचे एकक जूल आहे. उच्च तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर या साधनांचा वापर करतात. इंद्रधनुष्यातील 7ही रंग एकत्र आल्यास पांढरा रंग मिळतो. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटर वापरतात. प्रकाशकीय तंतू ऑप्टिकल फायबर प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तन तत्वावर कार्य करतो. 1. सिमेंटमध्ये काळ्या दगडाची पावडर भेसळीसाठी वापरली जाते. समुद्रसपाटीवर ध्वनीचा वेग जास्त असतो. प्रकाश एका सरळ रेषेत मार्गक्रमण करतो. कठीण काच तयार करण्यासाठी पोटॅशियम कार्बोनेटचा वापर केला जातो. वस्तूचे वजन विषुववृत्तावर कमी भरते. वस्तूचे वजन ध्रुवावर अधिक भरते. दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते अशा बलास असंपर्क बल म्हणतात. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. 4. समुद्रसपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला ॲटमॉस्फिअर म्हणतात. वातावरणातील दाब मबर किंवा हेक्टोपॅस्कल या एककामध्ये सांगितला जातो. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात. दुग्धतामापी व आर्द्रतामापी ही उपकरणे आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित आहेत. घनतेचे एकक सी पद्धतीत किलोग्राम m वर्ग आहे. उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूंकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. विद्युत प्रभाराच्या वाहनाची दिशा ठरविणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युतस्थितिक विभव असे म्हणतात. विभवांतराचे एकक सी पद्धतीत व्होल्ट हे आहे. विद्युत प्रवाहाचे सी एकक कुलोम्ब प्रति सेकंद म्हणजे अँपिअर हे आहे. विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे. लिथियम आयन विद्युत घट बॅटरी आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात, जसे स्मार्टफोन, लॅपटॉप इ. एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. सोडियम व पोटॅशियम मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतात. शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. लिथियमची घनता 0.53 ग्रॅम cc इतकी असते. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा कॅलरी ऊर्जा असते. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. तापमान मोजण्यासाठी सेल्सियम सी, फॅरेनहाइट F व केल्विन K ही एकके वापरतात. उष्णतेमुळे स्थायू, द्रव, वायू अशा सर्व पदार्थांचे प्रसरण होते. 2. लॅम्बडा हा स्थिरांक असून त्यास पदार्थाचा एकरेषी प्रसरणांक म्हणतात. एका सेकंदात हवेत किंवा इतर माध्यमात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनाची संख्या म्हणजेच त्या ध्वनी तरंगाची वारंवारिता. ध्वनीची वारंवारिता हर्ट्झ Hz या एककात मोजली जाते. मानवामध्ये ध्वनी हा स्वरयंत्रामध्ये निर्माण होतो.
आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात. उच्च तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर या साधनांचा वापर करतात. इंद्रधनुष्यातील 7ही रंग एकत्र आल्यास पांढरा रंग मिळतो. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटर वापरतात. प्रकाशकीय तंतू ऑप्टिकल फायबर प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तन तत्वावर कार्य करतो. 1. सिमेंटमध्ये काळ्या दगडाची पावडर भेसळीसाठी वापरली जाते. समुद्रसपाटीवर ध्वनीचा वेग जास्त असतो. प्रकाश एका सरळ रेषेत मार्गक्रमण करतो. कठीण काच तयार करण्यासाठी पोटॅशियम कार्बोनेटचा वापर केला जातो. वस्तूचे वजन विषुववृत्तावर कमी भरते. वस्तूचे वजन ध्रुवावर अधिक भरते. दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते अशा बलास असंपर्क बल म्हणतात. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते आणि ते गतीच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. 4. समुद्रसपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला ॲटमॉस्फिअर म्हणतात. वातावरणातील दाब मबर किंवा हेक्टोपॅस्कल या एककामध्ये सांगितला जातो. 4. पाच. वाळू म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साईड वितळण्यास सुमारे 1700 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. एखाद्या वस्तूचे विस्थापन शून्य असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर शून्य नसू शकते. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल 29,770 मीटर प्रति सेकंद. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते. ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असे म्हणतात. वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते. संवेगाला परिमाण व दिशा दोन्हीही असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवते. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. क्रिया बल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते बरोबर 0 अंश त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धन कार्य असते. धनविद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतो. अलेक्झांड्रो व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे वाहकाची लांबी, काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व त्यांचे द्रव्य होय. विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टोमीटर वापरले जाते. सी पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम मीटर 2 मीटर आहे. लाभ प्रभाव
विभवांतर मोजण्यासाठी व्होल्टोमीटर वापरले जाते. सी पद्धतीत रोधकतेचे एकक ओहम मीटर 2 मीटर आहे. परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून त्यापासून मिळणाऱ्या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वॉन लिबिग याने साध्या काचेच्या तुकड्याच्या एका सपाट पृष्ठभागावर चांदीचा लेप दिला व आरसा तयार केला. याला रजत काच परावर्तक म्हणतात. दैनंदिन वापरातील आरशाच्या पाठीमागील भागावर ॲल्युमिनियम किंवा चांदीच्या धातूचा परावर्तक लेप असतो. दैनंदिन वापरातील आरशाच्या परावर्तक पृष्ठभागाची बाजू अपारदर्शक. ब्याण्णव करण्यासाठी परावर्तक लेपावर लेड ऑक्साईड सारख्या पदार्थाचा लेप असतो. सपाट आरशातील प्रतिमा आकाराने स्त्रोताएवढीच, मूळवस्तू एवढीच असते. 360 आरशातील प्रतिमांची संख्या काढण्याचे सूत्र बरोबर 0 ते 1 आहे. येथे ए बरोबर आरशांमधील कोन. आरशात ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूस आरशाचा ध्रुव म्हणतात. आरशात ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्येला आरशाची वक्रता त्रिज्या म्हणतात. आरशाचा ध्रुव आणि वक्रता केंद्र यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात. अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षावर आरशासमोर एका विशिष्ट बिंदूत मिसळतात. या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणतात. आरशाचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर म्हणतात. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येच्या निम्मे असते. अंतवक्र आरशाला अभिसारी आरसा असेही म्हणतात. सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा आभासी असते. सौर उपकरणांमध्ये अंतवक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरण नाभी प्रतलात एकत्र येतात. ध्वनी तरंगाची तरंगलांबी लॅम्बडा या ग्रीक अक्षराने दाखवतात. ध्वनी तरंगाची वारंवारिता ही न्यू या ग्रीक अक्षराने दाखवतात. तरंगकाल हा टी या अक्षराने दाखवितात. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ बोरेली व विवियानी यांनी 1660च्या दशकात ध्वनीची हवेतील गती मोजली. ध्वनीचा वेग बरोबर वारंवारिता तरंगलांबी. तरंगावरील संपीडन किंवा विरलन सारख्या एखाद्या बिंदूने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय. ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या रेणुभाराच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी याने वटवाघुळांच्या शरीररचनेचा प्रथम शोध लावला. वटवाघुळे श्राव्यातीत ध्वनी तोंडाने काढतात. तो समोरच्या पदार्थावर आपटून परावर्तित ध्वनी त्यांच्या कानांना ऐकू येतो. यामुळे त्यांना समोरच्या पदार्थाचे अस्तित्व व अंतर कळते. कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन ही प्राणी मानवाला अवश्राव्य ऐकून येणारे ध्वनी ऐकू शकतात. हृदयाच्या ठोक्याचा अभ्यास करणारे इको कार्डिओग्राफी ECG तंत्रज्ञान श्राव्यातीत ध्वनी तरंगावर आधारित आहे. मानवी शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा श्राव्यातीत ध्वनीने सोनोग्राफीद्वारे मिळविता येतात. धातूच्या ठोकळ्यातील तडे, वेगा शोधण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर करतात. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. ध्वनीचा हवेतील वेग हवेच्या तापमानावर अवलंबून असतो. मानवी मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो. याला निनाद म्हणतात. क्ष किरण हे उच्च ऊर्जाधारक विद्युत चुंबकीय तरंग असून ते प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग याचे लघुरूप सोना होय. सोनार तंत्र वापरून समुद्राची खोली काढता मोजता येते. गॅमा किरण हे अल्फा व बीटा किरणांपेक्षा जास्त भेदनकारी असतात. कीटकांची वाढ होऊ नये म्हणून गॅमा किरणांचा मारा केला जातो. केंद्रकीय विखंडनासाठी जड मूलद्रव्यावर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. रेडॉन 222 मुळे मूत्रपिंडचा तसेच रक्ताचा कर्करोग होऊ शकतो.
अस्थिर अणु केंद्रकातून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर अणु अंक 2 ने तर अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. 4. जसजशी वस्तूची चाल वाढत जाते तसतसे घर्षणबल कमी होते. जडत्वाची संकल्पना गॅलिलिओ यांनी मांडली होती. गुरुत्व स्थिरांक जी ची किंमत हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने निश्चित केली. पृथ्वीला केंद्रकाजवळ वस्तूचे वजन 0 असते. नो बल पू. पृथ्वीच्या ध्रुवांवर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. 60% पेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता असेल तर हवा दमट असते. 1 लिटर पाणी 4 अंश से पासून 3 अंश से पर्यंत थंड केल्यास पाण्याचे आकारमान वाढेल व घनता कमी होईल. ध्वनी अनुतरंगाचे तर प्रकाश अवतरंगाचे उदाहरण आहे. स्त्रियांच्या आवाजाची तीव्रता पुरुषांच्या आवाजापेक्षा अधिक असते. ध्वनीच्या हवेतील वेगाला सोनिक वेग असे म्हणतात. निळ्या रंगाचे विकरण सर्वात जास्त असल्याने आकाश निळे दिसते. दंड व शंकू नामक पेशी डोळ्यातील पडक्यामध्ये आढळून येतात. इलेक्ट्रॉनचा प्रवाह ऋण टोकाकडून धन टोकाकडे असतो. इलेक्ट्रिक हीटिंग एलिमेंट हे नायक्रोम धातूपासून बनवलेले असतात. विजेच्या इस्त्रीत अभ्रक वापरले जाते. डेमोक्रॅटिसने द्रव्याच्या लहानात लहान कणाला ॲटम हे नाव दिले. कार्बनची 3 समस्थानके आहेत. जमिनीखालून गेलेल्या नळांच्या चिरा शोधण्यासाठी सोडियम 24 चा वापर केला जातो. एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान व अचूक संवेग निश्चित करणे अशक्य आहे. हायसेनबर्ग. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते, तर वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते. संवेगाला दिशा व परिमाण दोन्ही असतात. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. 'अग्निबाण प्रक्षेपणात संवेग स्थिर असतो. 1 न्यूटन बरोबर 10 अंश डाईन तर 1 ज्यूल बरोबर 10 अर्ग. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅट यांनी केला. वाहकातून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहालाच विद्युतधारा म्हणतात. एकसर पद्धतीत जोडलेले दिवे मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात. बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर धन असते, तर अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर ऋण असते. विद्युत चुंबकाचा गाभा मऊ लोहाचा बनलेला असतो. पांढरा रंग उष्णतेचा मंद शोषक व चांगला परावर्तक आहे. प्रकाशाचे जलद व सर्वात वेगाने वहन निर्वातात होते. टीव्ही च्या रिमोट कंट्रोलमध्ये रेडिओ लहरींचा वापर केला जातो. एखाद्या उष्मागतिकी सन्नितीमधील किती ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करता येईल याचे माप म्हणजे एंट्रोपी होय. 59. संगणक व माहिती तंत्रज्ञान. सध्याचे युग हे संगणकाचे युग मानले जाते. मानवाने लावलेल्या अनेकविध क्रांतिकारी शोधांपैकी संगणक हा मानवी विकासाला कलाटणी देणारा महत्त्वपूर्ण शोध होय. संगणकाच्या शोधापासून त्याच्या कार्यशैलीत आजवर झालेला बदल व विकास पाहता संगणक हा मानवी बुद्धीचा आविष्कार ठरला आहे. आजच्या या धावत्या आधुनिक जगात संगणकाचा वापर सर्वच क्षेत्रात अपरिहार्य झाला आहे. संगणकाची संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स बॅबेज या गणिताच्या प्राध्यापकाने 1921 साली मांडली. त्यानंतर संगणकाची उत्क्रांती होत गेली. संगणक हे फक्त गणना करणारे यंत्र यापुरतेच मर्यादित न राहता त्याचा व्यापक स्वरूपात वापर सर्वच क्षेत्रात होऊ लागला. संगणक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती घेणे, माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांख्यिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे. आधुनिक संगणक हे डिजिटल स्वरूपातील माहिती हाताळतात. संगणक विज्ञान ही विज्ञानाची एक शाखा आहे. विश्लेषणाचा अभ्यास व नवनवीन तर्कशुद्ध रीती, अल्गोरिदम्स शोधून काढणे हे या शाखेचे वैशिष्ट्य आहे. आजकाल डेटाबेस, क्रिप्टोग्राफी, नेटवर्किंग, इमेज प्रोसेसिंग इत्यादी क्षेत्रात बरेच शास्त्रज्ञ काम करत आहेत. संगणक, कम्प्युटर. मानव हा निसर्गातील एक बुद्धिमान प्राणी मानला जातो, परंतु मानवाच्या बुद्धीस सुद्धा काही नैसर्गिक मर्यादा आहेत. मानवाने आपल्या मर्यादांवर मात करून निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी विविध उपकरणांची निर्मिती केली आहे. अशा उपकरणांपैकी संगणक हे एक उपकरण आहे.
मानवास स्मृती, तथ्यांनुसार तर्काधिष्ठित विचारसरणी व कल्पनाशक्ती या क्षमता लाभलेल्या आहेत. स्मृतीतील प्रत्येक बाब प्रत्येक वेळी आठवेल अथवा अचूकतेने लक्षात येईल याची शाश्वती नसते. तथ्याचे ज्ञान अपुरे असल्यास तर्क चुकीचा ठरतो व अनेक माणसे फक्त माफक प्रमाणात तर्कशुद्ध विचार करतात. मानवाच्या कल्पनाशक्तीस उपकरणांची जोड मिळाल्याशिवाय त्या कल्पनाशक्तीचा फार काही उपयोग होत नाही. काही व्यक्ती अफाट बुद्धिमान असतात, परंतु ते कोणत्या तरी एका किंवा फार तर 2 क्षेत्रात सर्वांगीण क्षमता वापरू शकतात. या मर्यादांना पर्याय म्हणून विभिन्न क्षेत्रात सारख्याच क्षमतेने कार्य करू शकणारे, एका वेळी अनेक कार्ये अचूकपणे व सातत्याने करू शकणारे संगणक नावाचे उपकरण विकसित झाले आहे. संगणकाची रचना. संगणकाची रचना अतिशय गुंतागुंतीची व क्लिष्ट असली तरी ती पद्धतशीर व सुव्यवस्थित आहे. संगणकाची रचना: इनपुट युनिट, आउटपुट युनिट, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट, कीबोर्ड, मॉनिटर, प्रायमरी सेकंडरी, माउस, सीपीयू, स्कॅनर, स्पीकर, प्रिंटर, रॅम, रोम. 1. इनपुट अधिकारी, इनपुट युनिट. ज्या साधनाद्वारे संगणकाला माहिती पुरविली जाते आणि त्या माहितीचे संगणक प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतर करण्यास कामजा उपकरणे करतात त्यांना इनपुट युनिट म्हणतात. उदा. कीबोर्ड. संगणक प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतर करण्यास कामजा उपकरणे करतात त्यांना इनपुट युनिट म्हणतात. उदा. कीबोर्ड, माउस, स्कॅनर. 2. आउटपुट युनिट, आउटपुट युनिट. इनपुट उपकरणाद्वारे संगणकाला पुरविलेल्या माहितीची प्रक्रिया करून आपणास समजेल अशा भाषेत रूपांतरित करण्याचे काम आउटपुट युनिट करते. उदा. मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर. 3. मेमरी युनिट, मेमरी युनिट. संगणकाची माहितीवर संस्करण करण्याची आणि माहिती जतन करण्याची प्रक्रिया म्हणजे मेमरी युनिट होय. संगणकाच्या मेमरीचे खालील भाग पडतात. प्रायमरी, प्राथमिक मेमरी. प्राथमिक मेमरी. प्रायमरी मेमरी ही सिस्टीम मेमरी असते. ही मेमरी रॅम व रोम अशा 2 प्रकारची असते. रॅन्डम ॲक्सेस मेमरी. संगणकातील सर्व माहिती प्रथम मेमरीच्या या भागात येते. संगणक चालू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला अथवा काही कारणास्तव संगणक बंद पडले तर या भागातील माहिती किंवा डेटा नाहीसा होतो, म्हणून या मेमरीला अस्थायी मेमरी म्हणतात. रोम केवळ वाचनीय मेमरी. संगणक मेमरीच्या या भागात साठविलेली माहिती प्रोग्राम आपण परत बघू शकतो, वाचू शकतो, परंतु या माहितीत आपण कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही, कारण ही मेमरी संगणक कारखान्यातच रॅमवर कोरली जाते. यास प्रोग्राम म्हणतात. माहिती आहे तशीच अबाधित राहते, म्हणून या मेमरीला स्थायी मेमरी म्हणतात. सेकंडरी, दुय्यम मेमरी, सेकंडरी मेमरी. कायमस्वरूपी माहिती साठविण्याकरिता या मेमरीचा वापर होतो. सेकंडरी मेमरीत माहिती लिहिता येते, तसेच पुसता येते. या मेमरीमधील माहिती आपण कधीही पुन्हा वापरू शकतो. ही मेमरी संगणकापासून काढून दुसरीकडे नेता येते. उदा. हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CD. संगणकाला आज्ञा दिल्याशिवाय ही मेमरी पुसता येत नाही, नष्ट होत नाही, म्हणून या मेमरीला कायमस्वरूपी पेर्मनंट मेमरी म्हणतात. 4. कंट्रोल युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मध्यवर्ती प्रक्रिया विभाग हा संगणकाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. संगणकाला मिळालेल्या माहितीचे विश्लेषण संगणकाच्या या भागात केले जाते व नंतरच मॉनिटरच्या स्क्रीनवर आपणास ती माहिती बघता येते. संगणकाच्या या भागात फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, मदरबोर्ड ही घटक असतात. संगणकाच्या पिढ्या, जनरेशन्स ऑफ कम्प्युटर. 1. पहिली पिढी, फर्स्ट जनरेशन, 1940 ते 1956. 8. पहिल्या पिढीतील संगणकाचा आकार मोठा होता. या पिढीतील संगणकात निर्वात नळ्यांचा व्हॅक्यूम ट्यूब वापर करण्यात आला, त्यामुळे प्रचंड ऊर्जेची गरज भासत असे.
या संगणकाची गती अतिशय मंद होती. प्रचंड विद्युत लागत असल्याने हे संगणक गरम होत असे. 2. दुसऱ्या गावात दुसरी पिढी 1957 ते 1963. या पिढीतील संगणकात ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आला. हे ट्रान्झिस्टर सिलिकॉनपासून बनविण्यात आले होते. यामुळे संगणकाचा आकार काही प्रमाणात कमी झाला व विद्युतही कमी प्रमाणात लागू लागली, त्यामुळे संगणकाचे गरम होण्याचे प्रमाणही कमी झाले. 3. तिसरी पिढी थर्ड जनरेशन 1964 ते 1971. या पिढीतील संगणकात इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करण्यात आला, त्यामुळे संगणकाचा आकार बऱ्यापैकी लहान झाला व लागणाऱ्या विजेचे प्रमाणही घसरले, त्यामुळे तापण्याचे प्रमाणही अतिशय कमी झाले आणि संगणकाचा कामाचा वेग, अचूकता व विश्वासार्हता वाढली. 4. चौथी पिढी 1972 ते 2010. चौथ्या पिढीतील संगणकात CSI आणि VLSI चा वापर करण्यात आला, त्यामुळे संगणकाचा आकार अतिशय लहान झाला. या लहान आकारामुळे संगणकाचा व्यक्तिगत वापर वाढला, म्हणून संगणकाला PC हे नाव पडले. या पिढीतील संगणक अतिशय वेगवान व अत्युच्च मेमरी असलेले आहेत. या पिढीत मायक्रोप्रोसेसरची भर पडली. 5. पाचवी पिढी फिफ्थ जनरेशन 2010 व पुढे. 599. संगणक तंत्रज्ञानाची वाटचाल पाचव्या पिढीच्या दिशेने सुरू आहे. माहितीवर आधारलेली पद्धती व कृत्रिम बुद्धिमत्ता या बाबींच्या आधारे संगणकाची पाचवी पिढी आकार घेत आहे. कामाचा वेग प्रचंड व प्रचंड स्मरणशक्ती ही या पिढीची वैशिष्ट्ये आहेत. सूचना: संगणकाच्या पिढ्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या सोर्सेसनुसार बराच वेगळेपणा, बदल, व्हेरिएशन आहे. हे लक्षात घ्यावे. संगणकाचे प्रकार. 1. सुपर कॉम्प्युटर. सर्वात जलद, सर्वाधिक स्मरणशक्ती व कार्यक्षमता असलेला संगणक, तसेच इतर संगणकापेक्षा आकाराने मोठा आणि गुंतागुंतीच्या माहितीचे विश्लेषण करणारा संगणक म्हणजे सुपर कॉम्प्युटर होय. याचा उपयोग अवकाश संशोधन, उपग्रह प्रक्षेपण, GPS, GIS प्रणाली यात केला जातो. 2. मेनफ्रेम कॉम्प्युटर. सुपर कॉम्प्युटरपेक्षा जलद असलेले संगणक म्हणजे मेनफ्रेम कॉम्प्युटर होय. या संगणकाद्वारे वेगवान प्रक्रिया शक्य होते, तसेच मोठ्या प्रमाणात माहिती साठविता येते. या संगणकावर एकाच वेळी अनेक व्यक्ती काम करू शकतात. या संगणकाचा वापर विमा कंपन्या, बँका, वित्त संस्था, रेल्वे ई ठिकाणी करतात. 3. मिनी कॉम्प्युटर. मेनफ्रेम कॉम्प्युटरपेक्षा आकाराने लहान व मायक्रो कॉम्प्युटरपेक्षा मोठे असते. याची काम करण्याची क्षमता व गणना करण्याचा वेग अधिक आहे. या संगणकाचा वापर मध्यम आकाराच्या कंपन्या तसेच कंपन्यातील विभाग या ठिकाणी केला जातो. 4. मायक्रो कॉम्प्युटर. या संगणकावर एका वेळी एकच व्यक्ती काम करू शकतो, म्हणून याचा आकार लहान ठेवण्यात आला. याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. वैयक्तिक कामकाज या संगणकाद्वारे करण्यात येते, म्हणून यास PC म्हणतात. याचा वापर घर, विद्यालय, महाविद्यालय व लहान मोठे व्यापारी करतात. 5. सिम्प्युटर. बंगलोर येथील काही शास्त्रज्ञांनी मिळून स्वस्त व बहुभाषी आणि हाताच्या आकाराचा संगणक तयार केला आहे, त्या सिम्प्युटर हे नाव दिले. संगणकाच्या भाषा 3 प्रकारच्या आहेत. 1. मशीन भाषा. 2. असेंबली भाषा. 3. उच्च दर्जाची भाषा. मशीन भाषेमध्ये 0 आणि 1 या अंकाचा वापर करून आदेश दिला जातो. असेंबली भाषेमध्ये नेमोनिक कोडचा वापर केला जातो. उदा. ॲडिशनसाठी ॲड, SUBSTRACTION साठी सब या कोडचा वापर करतात. उच्च स्तरावरील भाषेमध्ये खालील भाषेचा समावेश होतो. 1. बेसिक. 2. फोर्ट्रान. 3. ओरॅकल. 4. एल्गोर. 5. कोबोल. 6. PL. 7. जावा. 8. पास्कल. 9. वायबेसिक. 10. क. 11. सी अधिक. ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम ही संगणकाचे मूलभूत नियंत्रण करणारी प्रणाली आहे. ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअर आहे, जे सिस्टीम सॉफ्टवेअर या वर्गात येते.
संगणकाच्या हार्डवेअरचे तसेच संगणकावर चालणाऱ्या इतर सर्व सॉफ्टवेअर्सचे उदा. वेब ब्राउझर, ईमेल प्रोग्राम, वर्ड प्रोसेसही नियंत्रण ही प्रणाली करते. इतर प्रणालींना काही मूलभूत सोयी ही ऑपरेटिंग सिस्टीम पुरवते. संगणक रचना. संगणक वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त आहेत. संगणकांना पुरवलेली माहिती आकडे, चित्रे, आवाज अशी विविध रूपी असू शकते. पण संगणक संचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध कार्यक्रमानुसार आणि पुरविलेल्या माहितीनुसार आकडेमोड करणे हे सामान्य लोकांना अशक्य वाटणारे संगणकांचे एक वैशिष्ट्य आहे. नित्याच्या वैयक्तिक वापरासाठी लागणाऱ्या संगणकास पर्सनल कम्प्युटर असे म्हणतात, तर कुठेही सहज नेता येणाऱ्या लहान संगणकांना नोटबुक अशी संज्ञा आहे. आज सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे संगणक म्हणजे एम्बेडेड संगणक होय. लष्करी विमानापासून डिजिटल कॅमेरापर्यंत अनंत गोष्टी नियंत्रित करण्यासाठी ते वापरण्यात येतात. संगणकातील डेटाबेस संरचित आणि सुसंघटित डेटा असतो. उदाहरणार्थ, कर्मचारी डेटाबेस फाईलमध्ये सर्व कामगारांची नावे, सोशल सिक्युरिटी नंबर, कामांची आणि इतर संबंधित माहिती असू शकते. प्रेझेंटेशन फाईल्स. यामध्ये सादरीकरण चित्रालेखरूपी संगृहीत माहिती, प्रेझेंटेशन ग्राफिक प्रोग्राम्स सादरीकरणासाठी सुरक्षित ठेवलेली असते. उदाहरणार्थ, अशा फाईलमध्ये प्रेक्षकांना देण्यासाठी प्रसिद्धिका, हँडआउट्स, वक्त्यांची टिपणे आणि इलेक्ट्रॉनिक छायाचित्रे, स्लाइड्स असू शकतात. सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर हे एखाद्या आज्ञावलीचे किंवा संगणकाला द्यावयाच्या सूचनांच्या संचाचे दुसरे नाव आहे. हार्डवेअर. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सिस्टीम युनिट आणि इतर उपकरणांना